नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये झिरोधामध्ये जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता त्यावेळी झिरोधाचे ब्रोकरेज आणि चार्जेस किती लागतात आणि ते कसे कॅल्क्युलेट केले जातात ते आपण पाहणार आहोत. तर झिरोधामध्ये अकाउंट ओपनिंग आहे ते फ्री आहे, म्हणजे अकाउंट ओपनिंगसाठी काही चार्जेस नाही आहेत. फ्री इक्विटी डिलिव्हरी. फ्री इक्विटी डिलिव्हरी म्हणजे एखादा स्टॉक जर तुम्ही लाँग टर्मसाठी बाय करत असाल किंवा त्या स्टॉकची तुम्ही डिलिव्हरी घेत असाल तर त्यासाठी झिरोधाचं ब्रोकरेज आहे ते बाईंग अँड सेलिंग बोथ साईड फ्री आहे. तर यासाठी फक्त तुम्हाला गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आणि चार्जेस लागतात तुमच्या टर्नओव्हरप्रमाणे. ₹20 इंट्राडे अँड एफ.एन.ओ ट्रेड. तर इंट्राडे म्हणजे एखादा स्टॉक जर तुम्ही आजच बाय केला असेल आणि जर तुम्ही आजच सेल केला असेल तर त्याला इंट्राडे बोलतात. तर इंट्राडेसाठी आणि फ्युचरसाठी झिरोधाचं ब्रोकरेज आहे फ्लॅट ₹20 और 0.03% विच एवर इज लोअर पर एक्झिक्युटेड ऑर्डर. म्हणजे यासाठी तुम्हाला मॅक्झिमम ₹20च ब्रोकरेज चार्ज होणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचा टर्नओव्हर 1 लाख असेल तर 1 लाखवर 0.03% तुम्ही जर कॅल्क्युलेट केले तर अमाऊंट ₹30 येते. पण झिरोधाचं जे इंट्राडे आणि फ्युचरसाठी ब्रोकरेज आहे ते ₹20च आहे मॅक्झिमम. तर यासाठी तुम्हाला ₹20च ब्रोकरेज चार्ज होणार आहे. ऑप्शनसाठी झिरोधाचं ब्रोकरेज आहे ते फ्लॅट ₹20 पर एक्झिक्युटेड ट्रेड इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ लॉट्स. म्हणजेच बायसाठी तुम्हाला ₹20 ब्रोकरेज चार्ज होणार आहे आणि सेलसाठी ₹20 ब्रोकरेज चार्ज होणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे इक्विटी सिलेक्ट केलेलं आहे. तर फर्स्ट आहे इथे ब्रोकरेज. तर इक्विटी डिलिव्हरीसाठी झिरोधाचं ब्रोकरेज आहे ते बाईंग अँड सेलिंग बोथ साईड फ्री आहे आणि इंट्राडेसाठी आहे ते 0.03% और ₹20 विच एवर इज लोअर. त्यानंतर इथे सेकंड आहे STT/CTT. STT म्हणजे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि CTT म्हणजे कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. तर इक्विटी डिलिव्हरीसाठी तुम्हाला STT आहे ती बाईंग अँड सेलिंग बोथ साईडसाठी चार्ज होते 0.1% ऑन युअर टर्नओव्हर. आणि जर तुम्ही इंट्राडे करत असाल तर STT ही तुम्हाला फक्त सेल साईडला चार्ज होते 0.025% ऑन युअर टर्नओव्हर. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ट्रान्झॅक्शन चार्जेस. तर NSEचे ट्रान्झॅक्शन चार्जेस इक्विटी डिलिव्हरीसाठी आहेत 0.00297% आणि BSEचे आहेत 0.00375%. इक्विटी इंट्राडेसाठी सुद्धा ट्रान्झॅक्शन चार्जेस सेमच आहेत. तर आता आपण पाहूया आपल्याला GST किती चार्ज होते ती. तर GST आहे ती 18% चार्ज होते. तर ती आपल्याला आपल्या टर्नओव्हरप्रमाणे चार्ज होत नाही. तर ब्रोकरेज प्लस सेबी चार्जेस प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस, तर याची जेवढी अमाऊंट असेल त्यावर 18% आपल्याला GST चार्ज होते. तर इक्विटी इंट्राडे आणि इक्विटी डिलिव्हरीसाठी GST आहे ते सेम आहे. तर आता आपण पाहूया सेबी चार्जेस किती आहेत ते. जर तुमचा टर्नओव्हर आहे हा 1 करोड असेल तर त्यावर ₹10 तुम्हाला सेबी चार्जेस चार्ज होणार आहेत आणि इक्विटी इंट्राडेसाठी सुद्धा सेम आहे. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी चार्जेस तुम्ही इथे पाहू शकता 0.015% और ₹1500. जर तुमचा टर्नओव्हर आहे तो 1 करोड असेल तर त्यावर तुम्हाला 1500 स्टॅम्प ड्युटी चार्जेस लागतील इक्विटी डिलिव्हरीसाठी आणि ते फक्त बाय साईडला चार्ज होतात. आणि इक्विटी इंट्राडेसाठी 0.03% और ₹300 चार्ज होतील. आणि इथे तुम्ही पाहू शकता स्टॅम्पचे चार्जेस आहेत ते इक्विटी इंट्राडेसाठी सुद्धा बाय साईडला चार्ज होतात, सेल साईडला चार्ज नाही होत. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता चार्जेस फॉर अकाउंट ओपनिंग. जर इंडिव्हिज्युअल ऑनलाईन अकाउंट तुम्हाला ओपन करायचं असेल तर झिरोधाचे अकाउंट ओपनिंगसाठी काही चार्जेस नाही आहेत, फ्री आहे. जर इंडिव्हिज्युअल अकाउंट तुम्ही ऑफलाईन जरी ओपन करत असाल तरीसुद्धा फ्री आहे. जर तुम्हाला NRI अकाउंट ओपन करायचं असेल तर त्यासाठी ₹500 चार्जेस आहेत. जर तुम्हाला पार्टनरशिप, LLP, HUF और कॉर्पोरेट अकाउंट्स हे कोणतेही नॉन इंडिव्हिज्युअल अकाउंट जर ओपन करायचे असतील तर त्याचे ₹500 चार्जेस आहेत आणि हे प्रोसेस ही ऑफलाईनच होणार आहे.
तर आता आपण पाहणार आहोत डीमॅट AMC म्हणजे झिरोधामध्ये ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस किती आहेत ते. जर तुमचं होल्डिंग व्हॅल्युएशन आहे ते 4 लाखपर्यंत असेल तर तुम्हाला AMC चार्ज होत नाही, फ्री आहे. जर तुमचे होल्डिंग व्हॅल्युएशन 4 लाख ते 10 लाखपर्यंत असेल तर तुम्हाला ₹100 प्लस 18% GST चार्ज होते. आणि जर तुमचे होल्डिंग व्हॅल्युएशन 10 लाख अबव असेल तर तुम्हाला 300 प्लस 18% GST म्हणजे ₹354 इयरली AMC चार्ज होते. झिरोधामध्ये इयरली AMC 354 आहे, पण झिरोधा क्वार्टरली चार्ज करते ₹88.50. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कॉल अँड ट्रेड. जर तुम्ही एखादी पोझिशन इंट्राडेमध्ये घेतलेली असेल इक्विटी इंट्राडेमध्ये तर तुम्हाला ती पोझिशन 320च्या अगोदर स्क्वेअर ऑफ करायची असते. जर तुम्ही स्क्वेअर ऑफ नाही केली तर सिस्टम ती स्क्वेअर ऑफ करते आणि तुम्हाला कॉल अँड ट्रेडचे चार्जेस लावते ₹50 प्लस 18% GST म्हणजेच ₹59. आणि जर तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये इंट्राडे करत असाल तर तुम्हाला 325च्या अगोदर ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करावी लागते. अकाउंट विथ डेबिट बॅलन्स. अकाउंट विथ डेबिट बॅलन्स म्हणजे जर तुमचा फंड नेगेटिव्हमध्ये असेल, तुमचे अकाउंट जर नेगेटिव्हमध्ये असेल तर त्यावेळी ₹20 पर एक्झिक्युटेड ऑर्डरच्या ऐवजी तुम्हाला ₹40 पर एक्झिक्युटेड ऑर्डर चार्जेस लागणार आहेत. त्यानंतर तुम्ही इथे मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणजे MTFचे चार्जेस पाहू शकता. तर MTFसाठी इंटरेस्ट आहे पर डेसाठी 0.04%. त्यानंतर MTFसाठी ब्रोकरेज आहे झिरोधाचं 0.3% और ₹20 विचएवर इज लोअर पर एक्झिक्युटेड ऑर्डर. त्यानंतर MTFमध्ये प्लेजसाठी चार्जेस आहेत ₹15 प्लस 18% GST आणि अनप्लेजसाठी आहेत ₹15 प्लस 18% GST. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता DP चार्जेस. DP चार्जेस म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपेंट चार्जेस. तर हे चार्जेस मेलसाठी आहेत ₹15.34 आणि फिमेलसाठी आहेत ₹15.04 पर डे पर स्क्रिप्ट. फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये 10 क्वांटिटी असतील. जर सकाळी 10 वाजता तुम्ही 5 क्वांटिटी सेल केले असतील आणि सेम डे त्याच कंपनीचे तुम्ही 12 वाजता 5 क्वांटिटी सेल केले असतील तर या केसमध्ये तुमचे ट्रान्झॅक्शन आहेत ते 2 झालेले आहेत, पण DP चार्जेस आहे ते तुम्हाला एकदा चार्ज होणार आहेत. त्यानंतर इथे प्लेजिंग चार्जेस म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमचे स्टॉक प्लेज करता कोलॅटरल मार्जिनसाठी तर त्यासाठी प्लेजिंगचे चार्जेस आहेत ₹30 प्लस 18% GST पर प्लेज रिक्वेस्ट पर ISIN. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कॉर्पोरेट ॲक्शन ऑर्डर चार्जेस. जर तुम्हाला बायबॅक किंवा OFSसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी ₹20 प्लस 18% GST चार्जेस आहेत. इथे खाली तुम्ही पाहू शकता ऑफ मार्केट ट्रान्सफर चार्जेस. जर तुम्हाला शेअर तुमचे ऑफलाईन ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी झिरोधाचे चार्जेस आहेत ₹25 प्लस 18% GST पर ट्रान्झॅक्शन. फिजिकल CMR रिक्वेस्ट म्हणजे जर तुम्ही CMR हार्ड कॉपीसाठी अप्लाय करत असाल तर त्यासाठीचे चार्जेस आहेत हे. जर तुम्ही फर्स्ट टाईम CMR कॉपीसाठी अप्लाय करत असाल हार्ड कॉपीसाठी तर ती फ्री आहे. जर तुम्ही सेकंड टाईम हार्ड कॉपीसाठी अप्लाय करत असाल तर ₹20 प्लस ₹100 कुरिअर चार्जेस प्लस 18% GST हे चार्जेस आहेत. पेमेंट गेटवे चार्जेस म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये नेट बँकिंग थ्रू फंड ॲड करता झिरोधाचा गेटवे यूज करून तर त्यासाठी ₹9 प्लस 18% GST चार्जेस आहेत. त्यानंतर डिले पेमेंट चार्जेस. डिले पेमेंट चार्जेस म्हणजे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स जर नेगेटिव्हमध्ये असेल तर त्यावर तुम्हाला प्रत्येक महिन्याला डिले पेमेंट चार्जेस लागतात. तर झिरोधामध्ये टॅक्सेस आणि चार्जेस तुम्हाला किती लागतात त्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे, तर तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर आता आपण झिरोधाचं जे ब्रोकरेज कॅल्क्युलेटर आहे ते कसं यूज करायचं आहे ते मी तुम्हाला गाईड करणार आहे.
जर तुम्ही इक्विटी डिलिव्हरीमध्ये ट्रेड करत असाल तर झिरोधाचं ब्रोकरेज कॅल्क्युलेटर कसं यूज करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल XYZ कंपनीचे जर तुम्हाला 500 क्वांटिटी बाय करायचे असतील ॲट द रेट ऑफ 1000, तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ज्या एक्सचेंजमध्ये बाय करायचं असेल तुम्ही बाय करू शकता. NSEमध्ये बाय करायचं असेल तर NSE सिलेक्ट करू शकता. BSEमध्ये बाय करायचं असेल तर BSE सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे तुम्ही टर्नओव्हर पाहू शकता. टर्नओव्हर म्हणजे प्राईस इंटू क्वांटिटी. तर या ट्रेडसाठी तुमचा टर्नओव्हर झालेला आहे तो 5 लाख आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इक्विटी डिलिव्हरीसाठी झिरोधाचं ब्रोकरेज आहे ते बाईंग अँड सेलिंग बोथ साईड फ्री आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ब्रोकरेज आहे ते तुम्हाला 0 चार्ज होणार आहे. STT म्हणजे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन चार्जेस आहेत ते तुम्हाला 500 रुपीज चार्ज होणार आहे. त्यानंतर एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस आहेत ते तुम्हाला 15 रुपीज 35 पैसे चार्ज होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे GST आहे ते 2 रुपीज 85 पैसे चार्ज होणार आहेत. इथे खाली तुम्ही पाहिलं तर SEBI चार्जेस आहेत ते तुम्हाला 5 पैसे चार्ज होणार आहेत. स्टॅम्प ड्युटी चार्जेस आहेत ते 75 रुपीज लागणार आहेत. अशा प्रकारे टोटल टॅक्सेस आणि चार्जेस आहेत ते तुम्हाला 593.70 लागणार आहेत. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करता त्या दिवशी इव्हनिंगला तुम्हाला तुमच्या मेलवर झिरोधा कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवते. तर त्या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये तुम्ही जे दिवसभरामध्ये जे काही ट्रेडिंग केलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला झिरोधाचं किती ब्रोकरेज लागलेलं आहे, किती टॅक्सेस आणि चार्जेस लागलेले आहेत ते तुम्ही चेक करू शकता. तर ब्रोकरेज कॅल्क्युलेटरची लिंक आहे तीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. तर या व्हिडिओ रिलेटेड किंवा काही रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेरीज काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करू शकता किंवा जो तुम्हाला स्क्रीनवर आता नंबर डिस्प्ले होत आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जर कोणाला झिरोधामध्ये ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.